नमस्कार, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। सगळ्यात आधी माझ्या छानशा फॅमिलीचं मला मनापासून अभिनंदन करायचं आहे, कारण आपली 4 लाखांची फॅमिली झाली आहे। तुमचे आशीर्वाद आहेत, प्रेम आहे, म्हणून आपली ही छोटीशी फॅमिली आता हळूहळू कलेकलेनं वाढत चालली आहे। तर तुमचं प्रेम आहे, आशीर्वाद आहे, म्हणूनच हे शक्य आहे। मला खूप गंमत वाटते की मी गेले 2 वर्ष व्हिडिओज बनवते आणि मला इतक्या छान छान कमेंट्स तुमच्या येतात। मला असं वाटतं आपण सोशल मीडियावर जेव्हा काम करत असतो तेव्हा बऱ्याचदा ट्रोलिंग होत असतं आणि फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत ट्रोलिंग न होता म्हणजे 1% लोकांच्या काही विचित्र कमेंट्स येतात, पण 99% आजपर्यंत इतक्या छान कमेंट्स आलेल्या आहेत आणि इतकी पॉझिटिव्हिटी मला मिळते या सोशल मीडियावर किंवा खास करून आपल्या यूट्यूब चॅनलवर, आणि म्हणून मला खूप तुमच्याकडून प्रोत्साहन मिळत असतं। याचा अर्थ खऱ्या अर्थानं आपली जी फॅमिली आहे ती माझ्यावर प्रेम करते किंवा प्रत्येकाला इथे ग्रो व्हायचं आहे, ग्लो व्हायचं आहे, आणि म्हणून काहीतरी चांगल्या उद्देशानं आपण इथे येतो आणि चांगल्या उद्देशानं आपण एकमेकांना भेटण्यासाठी कायम आतुर असतो। तर तुम्हाला अगदी मनापासून थँक्यू, कारण आपले 4 लाख सबस्क्रायबर झालेत आणि अशीच फॅमिली वाढत जाणार आहे। आणि त्यानंतर मी आता मनापासून सगळ्यांची माफी मागीन, क्षमा मागते, कारण गेल्या महिनाभर मी व्हिडिओ टाकू शकले नाही आणि याचं कारण असं की तुमच्याच प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे मी चित्रपटाचं चित्रीकरण करते गेले महिनाभर। सो माझा चित्रपट येतो आहे जून महिन्यामध्ये, मुक्ताई, त्याचं चित्रीकरण सुरू होतं आणि शिवाय मुरांबामध्ये जान्हवी दिसायलाच हवी। सो या दोन्हीचा बॅलन्स मला राखताना जरा तारेवरची कसरत होत होती आणि म्हणून त्यावेळेला मी असं डिसाईड केलं की आपण आता जे प्रोजेक्ट हातात घेतलेले आहेत त्याला आधी न्याय देऊया, आणि म्हणून मी चित्रीकरणामध्ये खूप व्यस्त होते आणि इथे जास्त फोकस केलं। आता मात्र मी फ्री झाले आणि आता पुन्हा आठवड्याचा एक व्हिडिओ अशा पद्धतीनं सुरुवात मी करणार आहे। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। काय जाणून घेऊया। आपल्या केसांची छान वाढ होण्यासाठी किंवा केस गळती थांबण्यासाठी, आपली नखं तुटतात त्यासाठी काय करायचं, काय उपाय आहेत, हे उपाय मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। मी तुम्हाला कायम केसांची वाढ होण्यासाठी किंवा केसांची गळती थांबवण्यासाठीचे जे मी व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की केवळ जे आपले टॉपिकल ॲप्लिकेशन असतात त्यांनी आपल्याला फरक पडत नाही, त्यासाठी आपल्याला इंटरनलीसुद्धा असं आहार घेणं फार गरजेचं असतं ज्यामुळे आपण स्ट्रॉंग होऊ, आपले केस स्ट्रॉंग होतील। तर आता इंटरनली आपण स्ट्रॉंग होण्यासाठी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे आणि केस गळती कशी थांबवली पाहिजे या विषयावर आज बोलणार आहोत, आणि त्यातला महत्त्वाचा जो घटक आहे तो घटक मी समजून सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, केस गळती होणं किंवा केसांची वाढ होत नाहीये ह्याची कारणं जेनेटिक असू शकतात, वय असू शकतं, किंवा मग हायजीन असू शकतं, आणि मेडिकल कुठलीही तुमची हिस्ट्री असू शकते। म्हणजे जर का तुम्हाला PCOD, PCOS किंवा थायरॉईडसारखे जर का विकार असतील तरीसुद्धा तुमचे केस गळतात। जेनेटिकली जर का तुमचे आईवडिलांचे केस हे खूप पातळ असतील किंवा लवकर जाण्याची अशी त्यांची हिस्ट्री असेल तरीसुद्धा आपले केस गळतात किंवा आपले केस हेल्दी असत नाहीत। जे दाट काही जणांचे नसतात केस, किंवा काही जणांचे दाट असतात कारण त्यांचे काय म्हणतात जेनेटिकली ते केस त्यांना तसे मिळालेले असतात, त्यामुळे सुद्धा त्याचा फरक पडतो। आणि अर्थात वयाचं तर आपण काही करू शकत नाही, किंवा प्रदूषणसुद्धा। त्यामुळे अशा वेळेला आपले जे केस आहेत, जे नैसर्गिकरित्या आपल्याला मिळालेली जी देण आहे ती आपण कशी जपून ठेवू शकतो किंवा त्याची काळजी कशी घेऊ शकतो हे आपल्या हातात असतं। आणि हेच मी तुम्हाला कायम सांगत असते की टॉपिकल ॲप्लिकेशन करून आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो आणि केस गळती थांबवू शकतो। त्याच पद्धतीनं आज मी तुम्हाला सांगणार आहे की इंटरनली आपल्याला केस गळती कमी करण्यासाठी आणि केस वाढीसाठी कसं स्ट्रॉंग राहता येईल, त्यासाठी कुठले पदार्थ आपण खाल्ले पाहिजे, कसा आहार असला पाहिजे, आणि त्यातली एक रेसिपी जी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे, जी मी गेले काही दिवस
खाते आहे आणि त्याचा मला अमेझिंग असा रिझल्ट मिळालेला आहे. तुम्हाला तर चांगलं माहिती आहे, इतकं हेक्टिक शूटिंग असतं आणि यामध्ये बऱ्याचदा लाईट्सचा खूप भडीमार होतो, उन्हामध्ये शूटिंग करावं लागतं किंवा केसांना हेअर स्प्रे आणि बरेच एक्सपेरिमेंट होत असतात. यामध्ये केसांची काळजी घेणं हे अतिशय गरजेचं असतं आणि त्यामुळे मी वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढत असते. तर मला तेव्हा असं लक्षात आलं की फक्त ॲप्लिकेशननी आपलं काम भागत नाही आहे, तर आपण काय बरं आहार असला पाहिजे याच्यावर जरा अभ्यास करूया. मी माझ्या न्यूट्रिशनिस्ट ज्या आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलले आणि त्यांच्याकडून पण मला काही रेसिपीज मिळाल्या, काही गोष्टी समजल्या, त्याच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. काय ते जाणून घेऊया. तर आता केस वाढीसाठी, नखांची छान वाढ होण्यासाठी किंवा त्वचा हेल्दी होण्यासाठी मार्केटमध्ये बायोटिनच्या टॅबलेट्स मिळतात. आता बायोटिन म्हणजे काय, तर बायोटिन म्हणजे व्हायटॅमिन B7 आणि व्हायटॅमिन H असंही त्याला म्हणतात. हे बायोटिन आपल्याला का गरजेचं असतं, तर आपल्या शरीरातली जी जैविक प्रक्रिया आहे ती योग्य प्रकारे काय म्हणूया त्याची प्रोसेस होण्यासाठी, मेटाबॉलिक प्रोसेस होण्यासाठी याचं खूप मोठं योगदान असतं आणि म्हणून बायोटिनची आपल्या शरीरामध्ये गरज असते. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा कार्बोहायड्रेट किंवा प्रोटीन, फॅट्स याचा जेव्हा इंटेक करतो तेव्हा ते प्रॉपर ब्रेकडाऊन होणं गरजेचं असतं आणि त्याचं काम बायोटिन करत असतं आणि म्हणून बायोटिन च्या टॅबलेट्स आजकाल घेतल्या जातात, ज्यामुळे आपली नखं, केस किंवा आपली त्वचा याची स्ट्रेंथ वाढते आणि त्यामुळे ते स्ट्रॉंग व्हायला लागतात. तर आता आपण बायोटिनयुक्त पदार्थ घरच्या घरी कसे घेऊ शकतो हे बघूया. तर बायोटिन रिच फूड कुठले आहेत, केळ आहे, मशरूम आहे, त्यानंतर ब्रोकोली आहे, वेगवेगळे सीड्स जे असतात म्हणजे सनफ्लॉवर सीड झालं, पंपकिन सीड झालं, जवस, तीळ, नट्स असे वेगवेगळे पदार्थ जे आहेत ना, ह्याचा जर का तुम्ही डेली तुमच्या खाण्यामध्ये, तुमच्या आहारामध्ये जर का समावेश करून घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या पूर्ण केसांमध्ये, त्वचेमध्ये किंवा नख यामध्ये किती फरक पडला आहे, किती स्ट्रेंथ आली आहे ते. पण आता याचा एक अगदी काय म्हणूयात तुम्हाला सोप्पं करून असा मी उपाय सांगणार आहे, एक रेसिपी सांगणार आहे, जे लाडू मी बनवून ठेवते, जे खूप सोपं जातं. तर ते लाडू कसे बनवायचे याची रेसिपी मी आज चक्क सांगणार आहे आणि हा जो लाडू आहे तो रोज सकाळी छोटे छोटे केलेले आहे ते 2 लाडू खायचे आणि दॅट्स इट. तुम्ही महिन्याभरात तुम्हाला लक्षात येईल की तुमचे केस किती छान झालेले आहेत, तुमची स्किन किती छान झाली आहेत, नखं किती टणक झालेली आहेत, अजिबात तुटत नाहीत. त्यासाठी काय काय करायचं आहे, मी जे तुम्हाला सांगितलं पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, जवस, मखाणा हे सगळं मिळून आपल्याला आता एक छानशी रेसिपी बनवायची आहे. त्याचे लाडू बनवायचे आहेत किंवा त्याची पावडर बनवा, ती दुधामध्ये टाकून जरी तुम्ही प्यायलात तरी चालेल. तर आता ही सगळी प्रोसेस कशी आहे, म्हणजे हा लाडू कसा बनवायचा हे जाणून घ्या. 1 वाटी काजू घेतलेला आहे, त्यासाठी 1 वाटी बदाम घेतलेला आहे, जवस 1 वाटी घेतलाय पण तुम्ही अर्धा वाटी घेऊ शकता कारण त्यामुळे जर असा कडवटपणा येऊ शकतो. सुकलेले अंजीर जे आहेत ते 1 वाटी आहे, शेंगदाणा 1 वाटी, खजूर 2 वाटी घेतलेले आहेत, मखाणा 2 वाटी घेतलेले आहेत, पांढरे तीळ 1 वाटी, भोपळा म्हणजेच पंपकिन सीड्स 1 वाटी घेतलेले आहेत, सनफ्लॉवर म्हणजे सूर्यफुलाच्या ज्या बिया आहेत त्या सुद्धा 1 वाटी घेतलेल्या आहेत. तर आता हे सगळे जे घटक आपण घेतलेले आहेत त्याचं प्रमाण तुम्हाला कळलेलं आहे. हे सगळे एक एक करून कढईमध्ये घ्यायचे आणि छानपैकी भाजायचे. आता हे भाजत असताना मी हार्डली 1.5 ते 2 चमचा इथे तुपाचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तूप आणखीन घातलं तरी चालेल, कारण तूप जास्त घातलं तर त्याला चव निश्चितच खूप चांगली येते, पण आपण हे डाएटसाठी करतो आहोत म्हणून मी फार तूप यामध्ये घातलेलं नाही आहे. लिटरली 2 चमच्यांमध्ये 2 चमचे तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये मस्तपैकी हे सगळं भाजून घेतलेलं आहे. मखाणा जरा जास्त घेतला, 2 वाटी घेतलेला आहे, कारण त्यामुळे मस्त लाडू बांधले जातात. आणि अंजीर जे आहेत
सुकलेले अंजीर ते सुद्धा तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खजूर जे आहेत ना, ते खजूरसुद्धा मी 2 वाटी मुद्दाम घेतलेले आहेत, कारण यामध्ये आपण बाकी कुठल्याही प्रकारचं ना साखर गूळ काहीच टाकत नाही आहे. त्याला छान गोडवा येण्यासाठी आपण याच्यामध्ये 2 वाटी खजूर घेतलेले आहेत. हे सगळं आता छान भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि त्याला छानपैकी ग्राइंड करायचं. बारीकशी अशी त्याची पावडर तयार करायची आणि ही पावडर तुम्हाला आता जे दिसतंय एवढी बारीक अशी पावडर झाली पाहिजे. ओबडधोबड न करता छान फाईन पावडर त्याची झाली पाहिजे. आणि मग शेवटी आपल्याला जे खजूर आहेत 2 वाटी खजूर घ्यायचे आहेत. तुम्हाला इथे 1 वाटी दिसतंय पण तरीही 2 वाटी खजूर घ्यायचे आणि 1 वाटी सुकलेले अंजीर घ्यायचे आहेत आणि ते वेगळे ग्राइंड करून घ्यायचे, म्हणजे ते चिकट होत नाहीत. आणि छानपैकी हे ग्राइंड केल्यानंतर मग आता ती जी आपली पावडर होती त्या पावडरमध्ये हे जे मिक्सचर आहे ते आपण टाकणार आहोत. जर तुम्हाला असं वाटत असेल की गोडवा तुम्हाला हवा आहे तर खरं सांगायला गेलं तर तुम्ही अर्धा वाटी गूळसुद्धा यामध्ये टाकायला हरकत नाही, पण मी अजिबात याच्यामध्ये गूळ वगैरे टाकलेला नाही. खजूर टाकून ते छानपैकी असे लाडू बांधले जातात. तुम्ही बघताय आत्ता मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलं त्या प्रमाणामध्ये मी 55 लाडू इतके छोटे छोटे हे जे लाडू आहेत ते बांधलेले आहेत. आणि हे लाडू रोज दिवसाला 2 तुम्ही खाल्ले ना तुम्हाला लक्षात येईल की तुमची स्किन आणि तुमचे केस किती छान होतात. आणि तुम्ही बघत असाल की सहजपणे हा लाडू मोडता येतो आणि असा छान बांधलेला राहतो. जर तुम्हाला लाडू बांधता येत नसतील तर तुम्ही तर अशा पद्धतीनं हा बायोटीन युक्त लाडू घरच्या घरी आपण बनवू शकतो. कसा बनवायचा तुम्हाला कळलं, कुठले पदार्थ घ्यायचे, किती प्रमाणात घ्यायचं हे सगळं मी सांगितलेलं आहे. कसं बनवायचं हेही दाखवलेलं आहे. आय होप आता तुम्ही ते कराल, कारण मार्केटमध्ये ज्या बायोटीनच्या टॅबलेट्स मिळतात त्याला अतिशय चांगला नैसर्गिक असा हा पर्याय आहे. तुम्ही नक्की हे करून बघा. जर का तुम्हाला लाडू वळण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही पावडर तशीच ठेवा. 2 ते 3 चमचे रोज दुधामध्ये ही पावडर टाकायची आणि ते दूध प्यायलं तरीसुद्धा तुम्हाला तेवढेच बेनिफिट्स मिळतील. मी आणखीनही तुम्हाला काही पदार्थ सांगितले आहेत. मी इवन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी काही पदार्थांची लिस्ट देईल, ते तुमच्या आहारामध्ये तुम्ही ॲड करत जा. आणि मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुम्हाला आता उपयुक्त वाटला असेल, त्यामुळे बायोटीनवर आणखीनही मी ॲक्च्युली व्हिडिओ करणार आहे. यावेळेला मी फक्त रेसिपी सांगितलेली आहे, पण आपण कुठले पदार्थ का कन्झ्युम केले पाहिजे हे डिटेलमध्ये मी सांगणारच आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा. आणि जे कोणी आता नवीन असतील चॅनलवर त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपली एक छोटीशी फॅमिली आहे जी ग्लो होतीये. आणि आमच्या या फॅमिलीचा भाग जर तुम्हाला व्हायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.